ईडीच्या केसमध्ये जवळपास 3.5 वर्ष तुरुंगात घालवणारे सतीश उके आपल्यासोबत आहेत। त्यांच्यावर 2022 मध्ये खैरुनिसा नावाच्या एका महिलेने विनयभंग आणि धोकाधडी सारख्या गुन्ह्यात जे आहे एक गुन्हा नोंद केला होता। त्यानंतर नागपूर पोलीस आणि ईडी यांनी संयुक्त कारवाई करून जे आहे यांच्या विरोधात साक्ष्यपुरावे जे आहे बनवले होते आणि ते साक्ष्यपुरावे खोटे आहे असा एक एफिडेव्हिट जे आहे आता खैरुनिसाने आपल्या केसमध्ये सांगितला, हायकोर्टात दिलाय। त्यानंतर एकंदरीत हा पूर्ण षडयंत्र सतीश उकेला अडकवण्याचा अमितेश कुमार यांनी केला आहे असा दावा खैरुनिसाचा एफिडेव्हिट म्हणजे हलफनाम्यामध्ये समोर आलेला आहे। त्यासाठी आता खुलासा जे आहे सतीश उके यांनी केलेला आहे। सर, आपण प्रेस कॉन्फरन्समध्ये अमितेश कुमार यांचं नाव घेतलं आहे, जे आपण जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा CP होते नागपूरचे। तुमचं नेमकं आरोप काय आहे? सर, खैरुनिसा मोहम्मद समद या लेडीने 2022 मध्ये माझ्या विरोधामध्ये विनयभंग आणि धोकाधडीचा एक FIR दाखल केला होता। त्याच्यामध्ये मला 3 वर्ष जामीन मिळू दिला पोलिसांनी आणि त्या बाबतीत तो FIR ती चार्जशीट क्रॅश करण्यासाठी मी माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे क्रिमिनल रिट पिटिशन नंबर 1/2024 ही दाखल केली होती। त्या रिट पिटिशनमध्ये फेब्रुवारी 2024 पासून खैरुनिसाला उत्तर सादर करण्यास वारंवार मान्य न्यायालयाने वेळ दिलेला होता। गेल्या तारखेला मान्य उच्च न्यायालयाने खैरुनिसांनी पुढच्या तारखेच्या पूर्वी उत्तर सादर करावं किंवा हे प्रकरण तिच्या उत्तराशिवाय समोर जाईल असे आदेश केले होते। म्हणून खैरुनिसांनी कदाचित या प्रकरणामध्ये उत्तर सादर केलेलं आहे आणि तसेच खालच्या ट्रायल कोर्टामध्ये मी माझं प्रकरण लवकरात लवकर सुरू करा, ट्रायल सुरू करा आणि स्पीडी ट्रायल माझ्या प्रकरणाची करा हे अर्जसुद्धा दाखल केला होता। आणि म्हणून तिचं जे ॲफिडेव्हिट आलं आहे कोर्टासमक्ष मान्य उच्च न्यायालयासमक्ष सही आणि अंगठ्यासह, त्याच्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की ही जी तक्रार आहे ही तक्रार तिने केलेली तक्रार खोटी आहे आणि ही तक्रार तिने ॲडव्होकेट भांडारकर यांच्या मार्फतीने अमितेश कुमार यांनी दिलेल्या धमकीप्रमाणे तिला आणि तिच्या परिवाराला जीवाने मारायची धमकी, खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी, तसेच मोकामध्ये घालण्याची धमकी आणि EDमध्ये त्यांचे नाव पाठवलेले आहे हे सांगून तिला धमकावलं आणि त्या बदल्यात तिला जर वाचायचं असेल तर तिने माझ्या विरोधात खोटी फिर्याद द्यावी असा त्यांनी प्रस्ताव दिला, तिला धमकावलं। त्या धमकावल्यावरून तिने घाबरून जाऊन ही खोटी तक्रार माझ्या विरोधात दिली, ज्यावर पोलिसांनी माझा PCR मागण्याचा प्रयत्न केला कोर्टात, जो मान्य कोर्टाने नाकारला। पोलिसांनी माझ्या विरोधात रिट पिटिशन दाखल केली, ती सुद्धा कोर्टाने नाकारली। रिव्हिजन नाकारली। तर अशा परिस्थितीमध्ये मला 3-3.5 वर्ष या EDच्या आणि या प्रकरणामध्ये जेलमध्ये घालावी लागली आणि या परिस्थितीवर येऊन खैरुनिसांनी हे ॲफिडेव्हिट कोर्टासमक्ष दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी हे दावा केलेला आहे की हे सर्व ॲडव्होकेट श्रीरंग भांडारकर जे CPचे दलाल होते, ज्यांनी कोट्यावधीचे घेवाणदेवाण CPच्या सोबत केलेली आहे आणि CPसाठी ते सर्व पद्धतीनं काम करतात, त्यांनी लिहून दिलेल्या खोट्या फिर्यादीप्रमाणे त्यांनी ही रिपोर्ट पोलीस स्टेशन अजनीला दाखल केली आणि माझ्या हातात गुन्हा दाखल करून घेतला होता आणि ती 2025 पर्यंत या दबावाखाली होती ती। आणि ॲडव्होकेट भांडारकर यांनी तिच्याकडनं पोलिसांचे आणि पत्रकारांचे तोंड बंद करण्याकरता 50 लाख रुपयापेक्षा जास्त कॅशसुद्धा घेतली आणि कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आणि काही पेपर्सवर तिचे सह्या अंगठेसुद्धा घेतले गॅरंटीसाठी, असं त्या लेडीचं म्हणणं आहे। त्या लेडीच्या ॲफिडेव्हिटला, ज्याला प्रतिज्ञापत्र जे तिने शपथेवर केलेलं आहे, याला पुरावा मानून मी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि मला याच्यामध्ये शासनाकडनं काहीही अपेक्षा नाही की त्या पोलीस ऑफिसरवर ते कारवाई करतील, कारण की हे पोलीस ऑफिसर शासनातील लोकांना मूर्ख बनवतात, त्यांना मिसलीड करतात। सरकार कोणाची जरी असली तरी पोलीस ऑफिसर हे त्या परिस्थितीनं जमवून घेऊन त्यांची सरकारातल्या लोकांची चापलुसी करून घेऊन स्वतःला वाचवून घेतात। त्याच्यामुळे मला कोणाकडनंही या प्रकरणात कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही। अमितेश कारण जनता जशा पद्धतीने भोळी भाडी आहे त्याच पद्धतीने जनप्रतिनिधी सुद्धा भोळे भाडे असतात आणि पोलीस ऑफिसर त्यांना मिसलीड करतात आणि त्याच्यावर विश्वास सर्वांना ठेवावा लागतो। जोपर्यंत या प्रकरणात जोपर्यंत काही करत नाही तोपर्यंत आणि कोर्टाची इच्छा असली तर कोर्ट करेल। तर अशा पद्धतीची या सध्या स्थिती आहे। अमितेश कुमार यांनी तुम्हाला अडकवण्याचं नेमकं कारण काय तुमच्याशी असं काय वैयक्तिक काही वैर होतं का की तुम्हालाच अडकवलं? या लेडीच्या ॲफिडेव्हिटनुसार बेसिकली 2007 मध्ये अमितेश कुमार जेव्हा DCP होते तेव्हा त्यांनी भूमाफियांना साथ देऊन मला अडकवण्याचा प्रयत्न केलेला होता, त्याचे पुरावे सुद्धा रेकॉर्डवर आहे। परंतु 2022 मध्ये जेव्हा हे CP असताना ज्वाला धोटे नावाच्या ज्या प्रसिद्ध समाजसेविका आहेत नागपुरातल्या, त्यांनी या अमितेश कुमार यांच्या सासऱ्याच्या विरोधामध्ये एक फौजदारी तक्रार जी आहे ती मान्य मुख्य न्यायदंडाधिकारी नागपूर यांच्या कोर्टात दाखल केली होती। त्याच्यामध्ये त्यांनी मला वकील नियुक्त केलेलं होतं। तर त्यांच्या पापा ससूरच्या विरोधामध्ये मी ती प्रकरण चालवलं।
याचा राग त्यांच्या मनात होता असं या ॲफिडेव्हिटमध्ये आहे. म्हणून त्यांनी शत्रुभावनेने माझ्या विरोधामध्ये हे गुन्हे दाखल करायला लावले. त्याच्यासाठी त्यांनी जफर, धरमदास रामानी अशा लोकांच्या संबंधित लोकांना हाताशी धरलं आणि त्याच्यामधनं त्यांनी हे प्रकरण घडवून आणलं असं या ॲफिडेव्हिटचं म्हणणं आहे. जेव्हा तुमच्यावर हा गुन्हा नोंद झाला तेव्हा राज्यात जे आहे महाविकास आघाडी ही सरकारमध्ये होती आणि असं नेमकं आहे का की आपल्याला महाविकास आघाडी, कारण की आपण जितकेही मुद्दे उचलले होते तेव्हा आपण नाना पटोले यांचाही मुद्दा उचलला होता, मग एकंदरीत भवन शाळेचा जो मुद्दा आहे कोराडीचा तोही तुम्ही उचलला, त्यानंतर अन्य विषय उचलले होते, नितीन गडकरींच्या विरोधात विचारले होते, याचा काही विरोध आहे की महाविकास आघाडी आपल्या समर्थनात नव्हती, असं काय काय विषय आहे? नाही साहेब, असं काहीच नव्हतं. बेसिकली गोष्ट अशी आहे की पॉलिटिकल लिडर्सला आणि पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हजला हे पोलीस ऑफिसर IAS IPS जे असतात ना, हे मिसलीड करण्यामध्ये काही ऑफिसर्स प्रावीण्यप्राप्त असतात आणि ते अशा पद्धतीने त्यांना कन्व्हिन्स करतात की त्यांचंच खरं वाटतं. आणि जर समजा जनप्रतिनिधी जर एवढे जर हुशार असेल तर ते स्वतःच IAS IPS बनले असते. तर त्याच्यामुळे त्यांना केलेल्या मिसलीडला ते पीडित होतात, ते त्याला बळी जातात आणि अशा परिस्थितीमध्ये ते ऑफिसर जे करतात तेच खरं मानलं जातं. कारण की आजही ऑफिसर जे पब्लिक पोलीस ॲट्रॉसिटी जे लोकांवर करतात त्याच्यातले किती प्रकरणं बाहेर येतात, खूप कमी प्रकरणं बाहेर येतात. आणि कारण की जनप्रतिनिधींना त्याच्यातलं कळत नाही. आणि त्यावेळेस राज्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार जरी होतं तरी त्या काळामध्ये राजकीय अस्थिरता राज्यामध्ये होती. त्या गोष्टीचा फायदा अमितेश कुमारने घेतला. आणि हे आपलं जे म्हणणं आहे की काही पार्टीच्या नेत्यांच्या विरोधामध्ये माझ्या काही पिटिशन्स होत्या, माझं काही म्हणणं होतं, तर त्यासुद्धा प्रतिकूल राजकीय परिस्थितीचा यांनी स्वतःच्या स्वार्थी हेतून गैरफायदा घेतला. आपण जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा पॉलिटिकल असं चर्चा झाली की आपण जे आहे एका पर्टिक्युलर पक्षाचे विरोध, आपण जेव्हा तुरुंगात गेले तेव्हा एकंदरीत असं नागपुरात असेल किंवा महाराष्ट्रात असेल अशी चर्चा निर्माण झाली की आपण जे आहे एका पर्टिक्युलर नेत्याविरोधात वारंवार प्रेस कॉन्फरन्स घेत होते. त्यांचं नाव माननीय मुख्यमंत्री आहे, तेव्हा ते विरोधी पक्षनेते होते, आज महाराष्ट्र मुख्यमंत्री आहे. काय त्यांच्यामुळे आपण तुरुंगात गेले असं नेमकं आहे का काही? साहेब, तेव्हा राज्यातलं सरकार जे आहे ते त्यांचं नव्हतं आणि त्यांचं सरकार नसताना राज्य शासनातील अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करणं हे त्यांच्या म्हणण्यानुसार होणं अशक्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की नागपूर पोलिसांनीच ते ईडीला पाठवलं होतं. ईडीने स्वतःहून येऊन केलेलं नाही, ते जेव्हा पोलिसांच्या म्हणण्यावरूनच केलेलं आहे. आणि राज्यामध्ये सरकार जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं होतं. त्या काळामध्ये अमितेश कुमार यांनी राजकीय अस्थिरता त्या काळात जी होती त्याचा फायदा घेऊन हे केलेलं आहे. आता त्या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेतला, त्याच्यामुळे कोणालाही आनंद होऊ शकतो ज्याच्या विरोधात, जसे माझ्या कोणाचे कोर्ट केसेस असतील, काही असेल, तर त्याच्यावरून लोकांनी हा अर्थ काढला असेल. तर तसं नव्हतं. मी या बाबतीत माझं काहीही म्हणणं नाही. आता नेमकं हे आता जितक्या अधिकाऱ्यांचे आपण नाव घेतलं आहे किंवा वकिलांचे नाव घेतलं, यांच्या विरोधात कायदेशीर आपण काही कारवाई करणार आहात का? मी किती जरी अर्ज केले तरी न्याय मिळणं हे माझ्या हातात नाही. माझं काम आहे फक्त अर्ज करणं आणि कोर्टाला प्रार्थना करणं आणि प्रशासनाला प्रार्थना करणं. आणि मला याच्यामध्ये प्रशासनाकडनं कसल्याही न्यायाची अपेक्षा नाही. आपण म्हटलं की पिस्तॉल सुद्धा जे आहे ते आपल्या नावाने टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र PCR भेटला नाही म्हणून पिस्तॉल जे आहे ते टाकू शकले नाही. पोलीस ऑफिसर्सनी असे अनेक ठिकाणी बोललेले आहे की आम्हाला जर PCR मिळाला असता तर आम्ही पिस्टल रेकॉर्डर आणू शकलो असतो. असं त्यांचं कोर्टामध्ये काही ठिकाणी मला जोपर्यंत आठवतं काही ठिकाणी लिखितही आहे. कदाचित माझा भ्रम असू शकेल हा, परंतु हे ओरली ते बोलले होते की आम्हाला त्या PCR न मिळाल्यामुळे आम्ही पिस्टल टाकू शकलो नाही. आता ही पिस्टल त्यांनी कुठून जमवली, काय जमवली आणि असे अवैध किती शस्त्र त्यांच्याकडे आहेत लोकांच्या नावावर बोगसरित्या टाकण्यासाठी, हा संशोधनाचा विषय आहे. आहेत की नाही आहेत हेही संशोधनाचा विषय आहे. आता आपण 3.5 वर्ष तुरुंगात भोगले आहे, त्यानंतर आता एक खैरुनिसाचा एक ॲफिडेव्हिट येतो हायकोर्टासाठी. हे 3.5 वर्ष जर हा ॲफिडेव्हिट त्यांनी योग्य आहे आणि नंतर हे पलटले नाही तर मग तुमचे 3.5 वर्ष परत कोण आणून दिले, याचा जबाबदार तुम्हाला कोण वाटतं? याचं जबाबदार जे आहे ते तुम्हाला माहीत आहे आणि कोणी परत आणून देऊ शकत नाही. कारण की त्या काळामध्ये माझ्या घरचे अनेक लोक म्हणजे मानसिक धक्क्यापोटी माझ्या घरचे अनेक जीव गेलेले आहे. काही लोकांचे मानसिक चिंतेत असताना अपघातामध्ये जीव गेलेले आहे. तर माझं जे न भरून होणारं नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये जनतेतील अनेक लोक जे आहेत, जे भविष्यातले बकरे जे आहेत, त्यांचाही नंबर कधी ना कधी येणार आहे. तर शेवटी आपणच हे सोसायटी कशी आहे हे आपण जनतेने ठरवलेलं आहे आणि आपल्याप्रमाणेच आपले जनप्रतिनिधी आणि बाकीचे ऑफिसर्स आहेत. त्याच्यामुळे हे परिस्थिती आपण निवडलेली आहे, त्याचे आपण फायदा किंवा तोटा आपले भोग आपण भोगतोय, हे माझं म्हणणं आहे. आखरी शेवटचा प्रश्न, जेव्हा तुमच्यावर कारवाई करण्यात येत होती तेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती आणि आपण महाविकास आघाडीसोबत मला वाटतं की वकील जे असतात त्याचे काही पद घेतलं होतं त्यावेळेस.
आणि ते त्यांनी तुम्हाला सपोर्ट केलं का? त्यांना महाविकास आघाडीमध्ये तुमचा सपोर्ट झाला का? महाविकास आघाडीच्या लोकांनी यांना वारंवार तेव्हा तत्कालीन सरकारने यांना स्पष्टीकरण विचारलं, हे त्यांची दिशाभूल करण्यात यशस्वी झाले अमितेश कुमारजी. आणि ते यशस्वी कसे झाले, ते किती खऱ्या पद्धतीने खोट्या पद्धतीने कसं त्यांनी कन्व्हिन्स केलं, त्याचा पुरावा हे ॲफिडेव्हिट आहे.